कोकण. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो रम्य निसर्ग, हिरव्यागार उंच उंच डोंगर रांगा, त्यातून जाणारे वळणाचे रस्ते, अथांग समुद्र आणि त्यातील मासे, चविष्ट, खमंग आणि तोंडाला पाणी सुटेल असे. वर्षातला ऍटलिस्ट दोनदा तरी मी कोकणामध्ये येतोच आहे आणि फिश हे माझं आवडतं खाद्य आहे. डेफिनेटली कोकणामध्ये आल्यावर मी फिश कधीच सोडत नाही. फिश खाण्यासाठीच येत असतो मी. माझं नाव अमोल राजाराम मादे. मी मेरवी गावामध्ये राहतो. आता कामानिमित्त रत्नागिरी शहरामध्ये येऊन शिफ्ट झालो इकडे. मला लहानपणापासून मासे पकडायची आवड होती. नंतर मी हळूहळू प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट केली. तर प्रोफेशनल फिशिंग करतो मी. कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो. वेगवेगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन असतील तर तिथे जाऊन मी भाग घेतो. मासे पकडायला गेल्यानंतर जे मिळालेले मासे असतात ते मी घरी खाण्यासाठी वापरतो आणि जास्त मिळालेले मासे मी विकतो. त्याच्यातून मला 4 पैसे पण मिळतात. अशा प्रकारे इथला पर्यटन व्यवसाय, इथलं जीवन, इथले स्थानिक रहिवासी समुद्र आणि समुद्रातील मासे यावर अवलंबून आहेत. पण माशांची वाढती मागणी आणि वेगाने विकसित होणारा मत्स्य व्यवसाय यामुळे एक नवीन प्रकारचं प्रदूषण समुद्राच्या पाण्यात वेगानं वाढत आहे. ते आहे वापरून टाकलेलं जळकं तेल किंवा युज्ड ब्लॅक ऑइल. समुद्राच्या पाण्यामध्ये एक भयानक प्रकारचं प्रदूषण होत चाललेलं आहे, ज्याची वाढ होते पण हे अदृश्य आहे. आणि हे कसलं आहे तर ह्याला आम्ही ब्लॅक युज्ड ऑइल म्हणजे वापरून झालेलं काळं झालेलं तेल असं म्हणतो. हे येतं कुठनं तर जर कोकण किनारपट्टीमध्ये जे मच्छीमार असतात त्यांचे ट्रॉलर व्हेसल्स असतात, म्हणजे त्या बोटी असतात ज्याच्यामध्ये इंजिन असतं. त्या प्रत्येक इंजिनला ल्युब्रिकेशनसाठी तेल वापरलं जातं आणि हे लुब्रिकेशनला जे तेल वापरलं जातं हे वापर झाल्यावरती टाकून द्यायचं असतं. म्हणजे साधारण 1-2-3 महिने हे तेल चांगलं असतं. त्यानंतर त्यामध्ये काळा कार्बन साठतो, स्लज येते, त्यामध्ये काही मेटॅलिक कंपाऊंड्स येतात. असं आलं की ते ओतून देऊन नवीन बदलायला लागतं ते. तर आम्हाला असं लक्षात आलं की समुद्रामध्ये हे ट्रॉलर व्हेसल्स आपण वापरून झालेलं यूज ब्लॅक ऑइल जे आहे हे समुद्रात ओतून देत आहेत. हे तेल जे समुद्राच्या पाण्याच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर ते लाटांबरोबर घुसळलं जातं आणि त्यामध्ये भौतिक तसेच रासायनिक बदलही होतात. या तेलाचं रूपांतर टार बॉल्समध्ये किंवा डांबरासारख्या चिकट अशा घटकामध्ये होतं आणि तरंगत असणारे हे जे टार बॉल्स आहेत हे किनाऱ्यावरती येऊन पडतात की ज्याच्यामुळे किनाऱ्यावरच्या वाळूवरती सुद्धा एक चिकट असा थर जमा होतो. तर जेव्हा ते माशांच्या अंगावरती हे चिकट तेल जमा होतं, त्यांच्या कल्ल्यांवरती जमा होतं, तेव्हा त्यांच्या श्वसनक्रियेमध्ये अडथळे येतात. काही वेळेला हा चिकट असलेला मासेमार पकडतात आणि आपल्याही खाण्यामध्ये जर आला तर ते जे तेल आहे किंवा त्याच्यातले जे विघटन झालेले घटक आहेत ते आपल्याही शरीरामध्ये त्यांचा प्रवेश होतो. त्याचबरोबर जे सस्तन प्राणी आहेत जसे डॉल्फिन्स, व्हेल्स किंवा टर्टल्स, कासवांसारखे इतर जे प्राणी आहेत तर यांच्याही अंगावरती हे चिकट तेल जमा होऊन त्यांनाही पोहण्यामध्ये तसंच श्वसनामध्ये त्याचा अडथळा येऊ शकतो. त्याचबरोबर एक आणखीन लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की जे पक्षी पाण्यावरती तरंगणारे, समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी जाणारे सीगल्स असतील, पेलिकन्स असतील किंवा बगळे जे आहेत जे किनाऱ्याच्या आसपास वावरतात तर त्यांच्या पंखांवरतीही हे तेल जमा होतं आणि त्यांच्या उडण्यामध्ये अडथळा येतो. हा विषय आम्हाला लक्षात आल्यावरती आम्ही तातडीने याच्यावरती सखोल शास्त्रीय अभ्यास करायचं ठरवलं आणि याच्यावरती काय उपाययोजना करता येईल याचा आम्ही विचार केला. तर ह्या प्रकल्पावर आम्ही 2 स्थानिक युवती घेतल्या. एक म्हणजे पूजा साठे आणि दुसरं श्रुती घाग. या दोघीही मुली फिशरीज डिपार्टमेंटच्या ग्रॅज्युएट्स आहेत आणि MSc एन्व्हायरमेंटल सायन्सेस आहेत. ह्या दोघी मुलींनी हा प्रकल्प सुरू केला, याच्यावर अभ्यास सुरू केला आणि गेले 8-9 महिने आम्हाला त्याच्यामध्ये काही भयानक परिस्थिती समोर आली.
आम्ही या प्रोजेक्टसाठी प्रथम आम्हाला जेव्हा दिसण्यात आलं की इथे ऑइल पोल्युशन होत आहे, तर त्याच्यासाठी आम्ही विचार केला की काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. हे ऑइल जे लुब्रिकेशन ऑइल आहे, जे मेकनाइज्ड बोट झाल्यामुळे आहे, तर ते कुठे जातं, तर त्याचा शोध घ्यायचा. म्हणून आम्ही एक सर्वे केला की लोक युजली जे फिशरमॅन आहेत ते ऑइलचं काय करतात. मग त्याच्यातनं आम्हाला दिसलं की मोस्ट ऑफ द टाइम ते लोक फेकून देतात. तर त्याचा पाण्यावर होणारा परिणाम काय आहे, तर ते बघण्यासाठी म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरनं वॉटर सॅम्पल्स घेतली आणि आता ती आम्ही लॅब टेस्टिंगला देणार आहोत. आम्ही हे सागरी पाणी प्रयोगशाळेमध्ये तपासून पाहिलं. तिथं पाण्यावर वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. त्या प्रयोगांमध्ये आम्हाला असं आढळून आलं की पाण्यामध्ये तेलाचं प्रमाण घातक पातळीला गेलंय आणि याच तेलाचे अवशेष माशांच्या शरीरामध्ये सूक्ष्म प्रमाणात दिसून येत आहेत. इथे आपण पाहू शकतो निरोगी मत्स्यबीजाच्या हृदयाचे ठोके आणि जळक्या तेलाच्या संपर्कात आलेल्या मत्स्यबीजाचे हळू चालणारे ठोके, त्याचं लहान हृदय आणि कमी जीवनकाळ असण्याची शक्यता. सर्वेक्षण केलं तेव्हा आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही ठिकाणावरच्या वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सना भेटलो, ऑइल डीलर्सना भेटलो, फिशरमॅनना भेटलो. तेव्हा आम्हाला दिसण्यात आलं की 32% 32% लोक हे पाण्यात फेकून देत आहेत ऑइल. तर तसं बघायला गेलं तर साधारण 1,00,000 लिटर ऑइल आहे जे पाण्यात फेकून देत आहेत फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या डिस्ट्रिक्टचं. आणि जर आपण महाराष्ट्राचा पूर्ण विचार केला तर महाराष्ट्रात साधारण 18,200 बोटी आहेत आणि मग त्याचं साधारण 32% ऑइल हे 3,80,000 लिटर आहे. हे वर्षभराचं ऑइल एवढं समुद्राच्या पाण्यात टाकलं जातं. ही समस्या फार गंभीर आहे आणि याचे आघात समुद्रसृष्टीवर, मत्स्यभक्षकांवर आणि इथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेवर होत आहेत. आपल्या भावी पिढीचं आरोग्य आपण धोक्यात टाकत आहोत. पण जे लोक मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहेत त्यांनी हे पाऊल का उचललं असेल? यामागं त्यांचं काय कारण असेल? तर मासेमारी कमीत कमी मला आता बहुतेक म्हणजे झाले 10-15-20 वर्ष झाले मासेमारी करतोय आम्ही. आमचे 6 बोटी आहेत. कमीत कमी 2 महिन्यांनी किंवा 2.5 महिन्यांनी ऑइल बदलतो. आम्हाला आता समजा मोठे इंजिन असले ना 40 लिटरच्या वरती लागतं, छोटे असले तर 20 लिटर 18 लिटर असं लागतो. आता वर्षामध्ये तर 4-5दा ते ऑइल बदले जातं. कधी इंजिनचं काम निघालं ना तर तेव्हा पण मंदिर आता समजा आम्ही 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये ऑइल बदललं ना ते मध्ये परत काम निघालं परत ते 40-50 लिटर ऑइल लागतो आम्हाला. आता ते ऑइल काय करायचं, कधी आम्ही पाण्यामध्ये फेकतो पण कधी लागला तर आम्ही यूज पण करतो. म्हणजे समजा कधी कुठच्या बोटीला जर असं काय लागला, बंद पडली बाहेर, तिचं ऑइल वाहून गेलं असतं तर ते आम्ही वापरू शकतो. नाहीतर मग कधीतरी आणून ठेवायला जागा पण नसते, खराब ऑइल असतं ते जर घ्यायला माणूस येणार आहे. जर आम्ही जर सर्वांनी मिळून दिलं असलं ना तर बरं पडेल. टाकायच्या पेक्षा फेकायच्या पेक्षा त्याचं कामच पडेल ना. आम्हाला पण थोडं काय असेल त्याचे काय प्राइस असेल ते आम्हाला पण भेटू शकतो त्याच्यामध्ये. आता आम्ही यूज्ड ब्लॅक ऑइल जे आहे हे पुन्हा कलेक्ट करून त्याचा पुनर्वापर करून त्याचा बायोडिझेल बनवून किंवा दुसऱ्या कामासाठी वापरून जर आम्ही यशस्वीपणे हे करून मॉडेल आमचं प्रारूप दाखवलं तर सर्क्युलर इकॉनॉमीमधला हा मोठा भाग आहे. अलग अलग कंपनी से माल लेते, वेगवेगळ्या कंपनीतून हे जळकं तेल आणि लूब ऑइल आमच्या फॅक्टरीत येतं. मग ते आम्ही फिल्टर करून घेतो आणि नंतर ते ऑइल गरम करतो, त्यातलं पाणी आणि कार्बन वेगळा करतात. मग ते ऑइल गार करून परत ते तेल दुसऱ्या भट्टीत टाकतो, त्याच्यामध्ये एक विशिष्ट माती टाकतो आणि मग ते तेल कपड्यांमधनं आम्ही गाळून घेतो आणि आपल्याला चांगलं तेल त्यातनं मिळतं. याच्यात आपल्याला आर्थिक फायदा तर होतोच, पण सोबत यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत नाही ना. आणि सगळ्यांनी या मोहिमेत हातभार लावला पाहिजे असं वाटतं. म्हणजे जो घनकचरा आज आपल्याकडे प्रदूषित करणारा होतो तो घनकचरा काढून घेऊन आपण त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करून इतर काही बनवलं आणि इतर कुठलं तरी नैसर्गिक संसाधन त्याच्यामुळे कमी वापर व्हायला लागला तर हे सर्क्युलर इकॉनॉमीमधलं एक फार यशस्वी प्रारूप तयार होईल. आणि हे मला वाटतं भारतासाठी ह्यालाच आपण विकेंद्रित लो कार्बन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हणू. हा निसर्ग आपला आहे, इथले लोक आपले आहेत, इथला समुद्र आपला आहे, त्यातील जैवविविधता ही आपली आहे. त्यासाठी आपण एक संकल्प करूया. उज्ज्वल भविष्यासाठी या अथांग सागराचं संरक्षण करूया.